या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गुरुजींनी पारूला बोलावलेलं आहे आणि आता गुरुजींना समजणार आहे की पारू हेच किर्लोस्कर कुटुंबियाचं, विशेषतः आदित्यचं सुरक्षा कवच आहे. पारू जेव्हा गुरुजींना पोहे देत असते, तेव्हा गुरुजींच्या ती पाय देखील पडत असते आणि जेव्हा ती उठायला जाते, तेव्हा धक्का लागतो आणि गुरुजींच्या हातातील पोहे सांडतात. खरं तर गुरुजींनी पारूला शतायुषी हो असा आशीर्वाद दिलेला असतो. पण जेव्हा तिच्या हातून ते पोहे सांडतात, तेव्हा गुरुजी म्हणतात, "कदाचित मी हा आशीर्वाद देण्यापूर्वी विचार करायला पाहिजे होता. कदाचित मी थोडंसं थांबायला पाहिजे होतं पारू." असं म्हणून ते जागेवरून उठलेले आहेत. आपल्याकडून भयंकर काहीतरी चूक झाली आहे, ही गोष्ट आता पारूच्या लक्षात आली आहे. पारू त्यांची माफी मागते आणि म्हणते, "माझ्याकडून चुकलंय. माझा धक्का लागलेला आहे." गुरुजी म्हणतात, "जे झालंय ते आता होऊन गेलेलं आहे. नियतीच्या मनात ज्या आहेत त्या गोष्टी कोणीच टाळू शकत नाहीत. पण माझी कृपादृष्टी सतत तुझ्यावर असणार आहे. तू कोण आहेस हे मला चांगलं समजतंय. त्याचबरोबर या कुटुंबासाठी तू काय करतेस ते देखील मला समजतं. तुझ्या नजरेत, तुझ्या डोळ्यात पाहिल्यानंतर मला सगळं काही समजलेलं आहे पारू. तू या घराचं सुरक्षा कवच आहेस. तू या घरासाठी जे काय करतेस ना ते सगळं मला माहिती आहे. तुझ्याकडं एक धागा आहे आणि तो धागा म्हणजेच या घराचं सुरक्षा कवच आहे. विशेषतः आदित्यचं ते सुरक्षा कवच आहे, असं त्यांनी सांगितलेलं असतं आणि तेव्हाच पारूला समजले, की तिच्या गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्र हेच आदित्यचं सुरक्षा कवच आहे. पारूला देखील ते प्रसंग आठवतायत, जेव्हा-जेव्हा तिच्या गळ्यातून ते मंगळसूत्र पडलेलं होतं, तेव्हा-तेव्हा आदित्यवर मृत्यूरूपी संकट देखील आलेलं होतं. आता गुरुजी पारूला सांगतायत, "हे सुरक्षा कवच तुला जपून ठेवायचंय. त्याचबरोबर ज्याच्यासाठी तू हे सुरक्षा कवच तुझ्या जवळ ठेवलेलं आहे, त्याला याबद्दल तू सांगणं गरजेचं आहे. अन्यथा हे सुरक्षा कवच म्हणजे एक साधा धागाच होईल." म्हणजेच पारूला आता आदित्यला हे सांगणं गरजेचं आहे, की तिने त्याच्या नावचं मंगळसूत्र स्वतःच्या गळ्यामध्ये घातलेलं आहे. आजपर्यंत पारूने ती गोष्ट लपवून ठेवलेली होती. पण आता ती गोष्ट लपवून ठेवता येणार नाही, असं गुरुजींनी सांगितलेलं आहे. आणि जर का ती गोष्ट लपवून ठेवली, तर तो म्हणजे फक्त एक धागाच होईल. आता पारूला हे सगळं सांगण्याशिवाय पर्याय नाहीये. गनीनं देखील ही सगळी गोष्ट ऐकलेली आहे. गुरुजी पारूला सगळं नीट व्यवस्थित समजावून सांगतायत. "तुझं या घरावर भरपूर प्रेम आहे. या घरासाठी तुझी काही करण्याची तयारी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मूर्तीची प्रतिष्ठापना करताना तुझ्याकडून झालेल्या चुकीमुळे कदाचित तुला मृत्यूशी झुंज देखील द्यावी लागणार आहे. मला माहिती आहे, हे सगळं तू या कुटुंबासाठी करू शकतेस." आता पारू जेव्हा घरी आलेले असते, तेव्हा तिने सगळं काही तिच्या बाला सांगितलेलं असतं. मारुती हे सगळं ऐकून खूपच धक्क्यात गेलाय. तरी देखील पारू मारुतीला सांगते, "या घरासाठी मी काहीही करायला तयार आहे. जर का माझ्या मृत्यूने हे घर सुखी राहत असेल, तर मी त्याला सुद्धा कावटाळू शकते." तेव्हा मारुती म्हणतो, "पारू असलं अभद्र काही बोलू नको." पण पारूमध्ये खरोखरच ते जिगर आहे, हे मारुतीला माहिती आहे. कारण आत्तापर्यंत पारूने कितीतरी संकटं अशी उलटून लावलेली आहेत. पण आता या सुरक्षा कवचाविषयी आदित्यला सांगणं गरजेचं आहे म्हणल्यानंतर पारू आता आदित्यला भेटायला गेलेली आहे आणि तिने आदित्यला मंगळसूत्राबाबत सगळं काही सांगितलेलं आहे. ती आदित्यला भेटते आणि सांगते, की "आजपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली नव्हती आणि ती गोष्ट म्हणजे माझ्या गळ्यात असलेलं तुमच्या नावाचं मंगळसूत्र." हे ऐकल्यावर आदित्यला देखील धक्का बसलाय. तो म्हणतो, "पण मी तुला कधी मंगळसूत्र घातलेलंच नाहीये." तेव्हा ती सांगते, की "जेव्हा आपलं ॲड शूट होतं, त्या टायमाला तुम्ही जे मंगळसूत्र घातलं होतं, ते मंगळसूत्र अजूनही माझ्या गळ्यामध्ये आहे." हे ऐकल्यावर आदित्यला तर खूप छान वाटतं. पण आता पारू त्याला दुसरी गोष्ट सांगत असते. "आता माझ्यावर मृत्यूरूपी सावट आलेलं आहे," असं गुरुजींनी सांगितलेलं आहे. "या घराच्या कल्याणासाठी कदाचित मला मृत्यूशी झुंज द्यावी लागू लागू शकते," असं गुरुजींनी सांगितलेलं आहे. हे ऐकल्यावर आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. "पारू, तू माझ्या डोळ्यापुढून कधीच जाणार नाहीस, ही गोष्ट लक्षात ठेव. तुझ्याशिवाय मी शून्य आहे. तुझ्याशिवाय माझं जगणं म्हणजे मरणच आहे. त्यामुळं मी तुला माझ्यापासून कधीच दूर होऊ देणार नाही," असं तो पारूला सांगतोय. पण पारूला देखील खूप टेन्शन आलंय. पारू म्हणते, "जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगितलंय." तेव्हाच आदित्यने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे पारूशी लग्न करण्याचा. तो पारूला सांगतोय, "आता मी तुझ्याशी लग्न करणार आहे आणि त्याबद्दल मी आईला देखील बोलणार आहे. आई नक्की काय म्हणणार आहे ते मला माहिती नाहीये. पण पारू, मी तुझ्याशी लग्न करणारच आहे. कारण गुरुजींनी जे काही सांगितलंय त्यामुळं मला आता हा निर्णय घ्यावा लागणार आहे." त्वरित तो लगेच आईकडे गेलेला असतो आणि आईला
त्याने एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे पारूविषयीची. तो सांगतो, "आई, माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे." तेव्हा आई म्हणते, "असं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण ती मुलगी कोण आहे ते मला अगोदर ऐकू दे. आपल्या तोलामोलाची आहे का? तिचं शिक्षण काय झालंय का? हे सगळं मला पाहणं गरजेचं आहे." कारण ती किर्लोस्कर कुटुंबियाची थोरली सून होणार आहे म्हणल्यानंतर ती त्या कॅपॅसिटीची असली पाहिजे. तेव्हाच आदित्यनं नाव सांगितलंय ते म्हणजे पारूचं. पारूचं नाव ऐकल्यावर अहिल्याला मोठा धक्काच बसलेला आहे. "आदित्य, तू काय बोलतोयस तुला समजतंय का? पारू आपल्या घरची नोकर आहे. मारुतीची मुलगी आहे. त्यांचं आयुष्य आपल्या चाकरीसाठी आहे. आपल्या इथं सून होण्यासाठी नाहीये असं ती बोलते. पण आदित्यला मात्र तिच्याशीच लग्न करायचं असतं. तेव्हा मात्र तिने सल्ला घ्यायचा ठरवलाय तो म्हणजे गुरुजींचा. आता अहिल्याने गुरुजींना बोलवून घेतलेलं आहे. आदित्यची जी काही गोष्ट आहे ती सगळी तिने गुरुजींना सांगितलेली आहे. कारण आदित्यचा निर्णय तर तिला अजिबात पटलेला नाहीये. ती गुरुजींना सांगते की आदित्यचं पारूवर प्रेम आहे आणि आदित्य तिच्याशी लग्न करायचं म्हणतोय. गुरुजींनी तेव्हा एक मोठा उलगडा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुजी सांगतात, "आजपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगत आलोय ते म्हणजे तुमच्या आदित्यसाठीचं असलेलं सुरक्षा कवच." तेव्हाच अहिल्या म्हणते, "हो, पण त्याचा इथं आता काय संबंध आहे गुरुजी?" गुरुजी सांगतात, "त्याचाच संबंध आहे. आदित्यचं सुरक्षा कवच ही पारूच आहे. कारण मी जेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं, तेव्हाच मला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला आहे. किर्लोस्कर कुटुंबियांचं सुख जर का कशात असेल, तर ते पारू आणि आदित्य यांच्या लग्नातच आहे. कारण आजपर्यंतचं किर्लोस्कर कुटुंबियावर आलेलं संकट, विशेषतः आदित्यवर आलेलं संकट देखील तिने स्वतःवर घेतलेलं आहे आणि सर्वांना तिने वाचवलेलं आहे. आता तुमची मर्जी. जर का तुम्हाला वाटत असेल, की पारू ही तुमच्या घरची नोकर आहे आणि जर का तुम्हाला ती तुमच्या तोलामोलाची वाटत नसेल, तर तिच्याशी आदित्यचं लग्न करावं की न करावं हा तुमचा प्रश्न आहे. पण मला जे काही समजतंय तेवढं मी तुम्हाला सांगतोय. पारू हीच आदित्यचं सुरक्षा कवच असल्याचं जेव्हा अहिल्याला समजतं, तेव्हा तिने डायरेक्ट लग्नाला परवानगी दिलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर आदित्य आणि पारू यांचं थाटामाटात लग्न लागत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पारूची तर स्वप्नपूर्तीच झालेली आपल्याला पाहायला मिळते. 27 मेच्या भागामध्ये आपल्याला ते पाहायला मिळणार आहे, की आदित्य आणि पारू यांचं एकमेकाशी लग्न होतंय. आता स्वतः अहिल्यादेवीच हे लग्न लावताना आपल्याला पाहायला मिळतायत. आदित्यचं तर पारूवर जीवापाड प्रेम आहे. आदित्यला वाटत होतं, की आई कदाचित या लग्नास नकार देईल आणि तिने तसा नकार दिलेलाही होता कारण पारू तिला स्वतःच्या तोलामोलाची वाटत नव्हती. पण नियतीच्या जे मनामध्ये आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे. गुरुजींनी सांगितलंय, की पारू हीच आदित्यचं सुरक्षा कवच आहे आणि हे जेव्हा अहिल्यादेवीला समजलं, तेव्हा मात्र तिनं आदित्य आणि पारू यांच्या लग्नाला हिरवा कंदील दाखवला आणि दोघांचं लग्न थाटामाटात करण्यासाठी तिने तयारी दर्शवली. आणि आपल्याला 27 मेच्या भागामध्ये हे पाहायला मिळणार आहे, की आदित्य आणि पारू हे कसे लग्न करतायत. दोघांचं देखील लग्न अगदी थाटामाटात होताना आणि त्यांची स्वप्नपूर्तीच होताना पाहायला मिळते. पारूला असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं, की अहिल्यादेवी या लग्नासाठी होकार देतील. खरं तर श्रीकांतने देखील अहिल्याला ही गोष्ट समजावून सांगितलेली असते, की पारू जरी आपल्या तोलामोलाची नसली तरी तिचा स्वभाव हा खूपच गुणी आहे. पारूसारखी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही अशी आहे. अहिल्याला काही गोष्टी खटकत असतात, पण आदित्यच्या सुरक्षा कवचासाठी का होईना तिने या लग्नास होकार दिलेला असतो. कारण तिला माहीत असतं, की गुरुजी जे काय सांगतायत त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. गुरुजींनी आत्तापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या किर्लोस्कर कुटुंबियासाठी योग्यच होत्या. त्यामुळं पारू आणि आदित्यचं लग्न देखील योग्यच आहे, हे आता तिने ठामपणे ठरवलेलं असतं आणि त्यामुळंच आदित्य आणि पारू यांचं लग्न आपण लावून द्यायचं, असं तिनं श्रीकांतला सांगितलेलं असतं आणि त्याचप्रमाणे आदित्य आणि पारू यांचं लग्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पारूने आजपर्यंत तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र कधीच काढलेलं नसतं आणि त्यामुळेच तिचं ते संरक्षा कवच आदित्यचं रक्षण करत असतं, ही गोष्ट देखील अहिल्याच्या लक्षात आलेली असते. आणि आता लवकरच आपल्याला पारू आणि आदित्य हे एकमेकाच्या विवाह बंधनात खरोखरचे अडकलेले पाहायला मिळणार आहेत. हा एपिसोड बघायला तुम्हाला कसं वाटेल ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.